बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, कोणत्याही तरुणाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शारीरिक व मानसिक शिस्त लावणे फार आवश्यक असतो। जर शारीरिक आणि मानसिक शिस्त जवळ नसेल तर जीवनात व कार्यात अपयश येऊ शकते। बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावातील दोन तरुणे उच्च माध्यमिक शिक्षण घेत होते। दोघेही होते गरीब घरचे होते, परंतु एकाची शारीरिक आणि मानसिक जिद्द होती की हे मी मिळवीन आणि मिळवणारच। दुसरं मात्र मी कसं मिळवीन, काय मिळवीन, माझं ध्येय पूर्ण नाही, माझी आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, माझ्याकडं हे होणार नाही, मी पुढे जाणार नाही, अशा मानसिकतेत राहत असे। त्याचा परिणाम असा झाला की जे शारीरिक मानसिक त्याला शिस्त ठेवली होती तो मात्र भरपूर मार्क घेऊन यशस्वी झाला, आणि ज्याची शारीरिक मानसिक शिस्त नव्हती तो मात्र कमी मार्क पडले, त्याला मात्र कमी मार्क पडले। त्याचा परिणाम म्हणजे फक्त त्याची शारीरिक मानसिक आणि त्यानं मेहनत कमी ठेवली, दुसऱ्यानं मात्र जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास जवळ ठेवला। म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक परिस्थिती चांगली ठेवली, म्हणून त्याला त्याच्या जीवनात भरपूर असे टक्केवारी मिळाली आणि दुसऱ्याला टक्केवारी कमी पडली। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनो एवढंच की ज्या कोणास त्याच्या जीवनात कार्यात यशस्वी व्हायचे असेल त्यांनी जिद्द, चिकाटी, अति मेहनत आणि शारीरिक मानसिक स्थिती चांगली ठेवणे फार आवश्यक असते। जर तुम्ही हे जवळ नाही ठेवलं तर मी या सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे तुमची अवस्था होऊ शकते। एवढं चटके संबंध एवढंच चटकेने मला तुम्हाला सांगायचं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी कमी असेल त्यांना तो शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा। म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याची सुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं। एवढे टेक्निकल सांगतो। धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल।